रामकृष्ण हरी मंडळी. मी परमेश्वर. माझ्या जय हिंद ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत. हे बघा मंडळी, आता दुपारचे फायनली वाजले 4 आणि मी आत्ताच संभाजीनगरवरनं वर्दी पूर्ण करून आलोय. बघा, भगवान नगर ते संभाजीनगर असं पेशंटसाठी जी वर्दी होती ती आत्ताच पूर्ण केली आणि घरी आलोय. चला म्हणलं आता व्हिडिओ बनवून तुम्हाला माझं घर वगैरे दाखवू, म्हणूनसाठी हा व्हिडिओ बनवायला चालू केलाय. तर मंडळी, आज आई पण त्यांचं चाललं होतं म्हशीखाली मुरुम टाकून घ्यायचं. आता दुपारचा टाइम आहे, ऊन पडलंय खूप छान आणि रात्री खूप पाऊस आला होता. सगळ्या म्हशीखाली चिखल झाला होता. बघू शकता तुम्ही पाठीमागे इथं म्हशी बांधलेल्या आहे, त्यांच्या खाली अशा पद्धतीचा मुरुम टाकून घेतलाय. खूपच अशा प्रकारचा चिखल इथं झाला होता. त्यांची रात्री बसण्याची सुद्धा परेशानी होत होती. त्या हिशोबाने त्यांनी इथं बराचसा मुरुम टाकून घेतला आणि आता सगळे गेले गवत आणायला. ही माझी गाडी म्हणजे बघू शकता माझ्या पाठीमागे माझी गाडी. 3 वर्ष झालं गाडी घेऊन. 17 वर्ष मंडळी मी मिस्त्री काम केलं, पण मिस्त्री काम करत असताना कुठेतरी माझ्या कमराला थोडा झटका बसला. काम करता येईना. पर्याय मार्ग म्हणून शेतीला जोडधंदा काय असावा तर गाडी घेतली आणि माझी गाडी वर्दीवरती चालते. आता आमच्याकडे याला भाड्यावरती चालवणं असंच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि हे बघू शकता मित्रांनो, पाठीमागं माझं घर आहे. घर तसं साधंच आहे, एकदम साधारण पद्धतीचं. चांगलं घर बांधायचं होतं, पण मी आजारी पडल्यामुळे गाडी घ्यावी लागली आणि जवळचं बजेट बसून बसल्यामुळे मला नाईलाजानं असं साधंच घर आहे 9-10 वर्षापूर्वी बांधलेले आणि ते सुस्थितीत आहे. अशा प्रकारचा परिसर मी जाऊन आजूबाजूचा बघू शकताय तुम्ही. माझं हे रामनगर म्हणून छोटंसं गाव आहे, त्या गावामध्येच ते घर बांधलेलं आहे. बघू शकता इकडे आमची मावशी राहत होती. आता ती गेली गावाला. त्यांच्या गावाकडे जमीन होती, तर जमीन नव्हती त्यांना, ते गावाकडे राहण्यासाठी गेले. ती जागा त्यांनी आम्हाला देऊन गेली. पलीकडं म्हशीच्या खाण्यासाठी वैरण रचून ठेवलेली. आमच्याकडे गंजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि गेल्या वर्षी 6-7 म्हशी होत्या, यावर्षी 2च राहिल्या. सांभाळायची सोय लागत नाही. वडील होते तोपर्यंत जमत होते, वडील वारले 2 वर्ष झाली पुन्हा. अशा प्रकारची एक माझी साधारण परिस्थिती. चला म्हणलं आज माझी परिस्थितीच तुम्हाला दाखवू, त्या हिशोबाने व्हिडिओ बनवला मित्रांनो. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्यारचं कमेंट सुद्धा करा. अशा प्रकारचं इथं घरी आणखी प्लास्टर नाही, पूर्ण स्लॅबची वगैरे चाल काढलेली. बघू आता जमल तसं याच्यावरती स्लॅब सोडून नंतर प्लास्टर करून घ्यायचा विचार आहे. आतून आहे अशा प्रकारच्या हे 2 रूम आहेत आणि एक छोटंसं स्वयंपाकाचं किचन आहे इकडच्या बाजूला. पाठीमागे बघू शकताय बाजरीची थप्पी. गेल्या वर्षी बाजरी पेरली होती, 22 मन बाजरी झाली, उन्हाळी बाजरी. आमच्याकडे सारखी काढून उन्हाळी बाजरी करते आणि मला दरवर्षी 36-35 गुण उन्हाळी बाजरी होत असते. यावर्षी कमी झाली. चला, सगळे दिवस सारखे नसते. अशा प्रकारे मित्र मंडळी, खरंच माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि कोणाला जर माझी गाडी किरायाने हवी असेल तर नक्कीच कॉल करा. माझा नंबर आहे 9623 59 06 69.
माझी डेली सर्व्हिस असते मंडळी. समर्थ सहकारी साखर कारखाना त्या संभाजीनगर, समर्थ सहकारी साखर कारखाना ते जालना, समर्थ सहकारी साखर कारखाना बीड आणि इतर देवांना सुद्धा गाडी चालते. जसं की त्र्यंबकेश्वर असेल, आळंदी असेल, नाशिक पंचवटी, वणी, त्याचबरोबर पंढरपूर, तुळजापूर अशा प्रत्येक ठिकाणी मी जातोय. अर्थात आता इथून पुढं माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझे ठिकठिकाणचे व्हिडिओ पाहायला मिळतीलच. त्याचीही काळजी मी घेईल. माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला आवडतील अशा प्रकारची काळजी मी नक्की घेईन. नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. धन्यवाद.